राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर मोहोळ मतदारसंघातून अवघ्या 15 दिवसात आमदार झालेले राजू खरे यांनी आज पुण्यातील पक्षाच्या वर्धापन दिनाला दांडी मारली आहे। राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील नेत्यांनी ज्यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावून माजी आमदार सिद्धी कदम यांच्या मुलीचे तिकीट काढून खरे यांना दिले आणि तेच खरे निवडून आल्यापासून मी नावाला तुतारीवाला असे सांगत फिरत आहेत। त्यामुळे मोहोळमधील महाआघाडीतील नेत्यांवर डोक्याला हात लावून बसायची वेळ आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचा 26वा वर्धापन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांपासून खासदार निलेश लंके यांच्यापर्यंत सर्वांनी व्यासपीठ गाजले होते। राज्यभरातील आमदार, खासदार, नेते मंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने पुण्यात उपस्थित होते। परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाच्या वर्धापन दिनी कार्यक्रमात सोलापूरमधील आमदार नारायण पाटील, उत्तमराव जानकर, अभिजित पाटील आणि माढ्याचे खासदार धैर्यसिंग मोहिते पाटील उपस्थित होते। मात्र मोहोळ पक्षाचे आमदार राजू खरे मात्र वर्धापन दिनी कार्यक्रमाला अनुपस्थित होते। आमदार राजू खरे हे वर्धापन दिनी कार्यक्रमाला गैरहजर होते। याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यांनीही ते कार्यक्रमाला दिसले नाहीत असे सांगून दुजोरा दिला। याबाबत आमदार खरे यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांना फोन केले असता त्यांनी फोन घेतला नाही, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थित राहण्याचे कारण समजू शकले नाही। राजू खरे हे मूळचे शिवसेनेचे आहेत। विधानसभा निवडणुकीपर्यंत ते शिवसेनेसोबत होते। मोहोळ विधानसभा मतदारसंघातून त्यांना महायुतीकडून उमेदवारीची अपेक्षा होती। मात्र महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आमदार यशवंत माने यांना तिकीट दिल्याने खरे यांना दुसरा पर्याय शोधावा लागला। त्याच दरम्यान शरद पवारांच्या पक्षाकडून माजी आमदार सुरेश कदम यांच्या मुलीला तिकीट जाहीर झाले होते। सिद्धी कदम हिला जाहीर झालेले तिकीट रद्द करून राजू खरेंना उमेदवारी देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती। बारामतीत जाऊन पवारांपुढे आग्रह धरला। त्यानंतर पवारांनीही सिद्धी कदम हिचे तिकीट रद्द करून राजू खरेंना उमेदवारी दिली होती। मात्र निवडून येताच अवघ्या दिवसातच खरेंनी पक्षाला झटके देण्यास सुरुवात केली आहे। निवडून आल्यानंतर पंढरपूरमधील सत्कार समारंभात राजू खरे यांनी हा तुतारीवाला नुसता नावालाच आहे, राज्यातील सत्ता सुद्धा आपली आहे, ती सत्ता माझ्या मागण्यासाठी निश्चितपणे येणार आहे असे विधानात केले आहे। पालकमंत्री जयकुमार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत खरे यांनी मला चुकून तुतारी द्यावी लागली, मी 30 वर्षे तुमच्या सोबत होतो असे गोरेंना उद्देशून म्हटले आहे। त्याच वेळी धाराशिव शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी समोर पत्रकार आहेत अशी आठवणही करून दिली होती। मात्र खरे यांनी त्यालाही न जुमानता आपल्या विधानावर ठाम राहत समोर पत्रकार असले तरी असू द्या असे सर्वांना म्हटले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोलापुरातील मेळाव्यालाही खरे यांनी दांडी मारली होती। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या सांगोल्यातील कार्यक्रमाला खरे यांनी हजेरी लावली होती। दुसरीकडे अक्कलकोट येथे नुकतेच झालेले माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रवेशाच्या वेळी खरे हे एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेच्या व्यासपीठावर उपस्थित होते। त्यामुळे खरे हे कागदोपत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राहिले आहेत, मात्र ते एकनाथ शिंदे यांच्या जवळ असल्याचे स्पष्ट होत आहे।